एकदा 35-40 पार केल्यानंतर स्किनच्या अनेक प्रॉब्लेम चालू होतात. स्किन लूज पडते, सुरकुत्या पडतात, पुन्हा डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन, त्याचबरोबर हे पफनेस वाढतो, डोळ्यांच्या इथे सुरकुत्या दिसायला लागतात, स्किन अगदी सेन्सिटिव्ह होऊन जाते आणि आय बॅग म्हटलं तरी चालेल अशी आय बॅग तयार होते. आणि हा प्रॉब्लेम प्रत्येकीला फेस करावा लागतो. काही लेडीज बघा महागडे फेशियल करतात, पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतात, हायड्रा फेशियल करतात किंवा खूप काही असे महागडे प्रॉडक्ट वापरतात, पण प्रत्येकीला हे पॉसिबल होत नाही. तर मी आज तुम्हाला त्यासाठीच घरगुती होम रेमेडी दाखवणार आहे की ती पण अगदी बघा घरगुती साहित्यामध्ये, की प्रत्येकीला ती करता येईल आणि स्किनची, त्वचेची, आपल्या चेहऱ्याची काळजी घेता येईल. मोठे मोठे ॲक्टर लोक बघा, हिरोईन लोकसुद्धा मोठे मोठे पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळी ट्रीटमेंट करतात, हायड्रा फेशियल करतात, स्किनची काळजी घेतात. तर काही जण तर बघा सर्जरीसुद्धा करतात. पण आपण जर त्यांच्यासारखं करायला गेलो तर आपणसुद्धा कुठल्याही हिरोईनपेक्षा कमी दिसणार नाही बघा. आणि मी कधीच पार्लरमध्ये जात नाही. तुम्ही माझे फोटो बघू शकता. तर मी घरगुती अगदी होम रेमेडी करून स्वतःची आणि त्वचेची, माझ्या स्किनची मी काळजी घेते आणि अशा पद्धतीने मला फरक पडला, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता उशीर न लावता सुरुवात करूया. सर्वात प्रथम बघा, एक छोटी डबी घ्यायची आपल्याला रिकामी आणि इथे मी बदाम ऑइल घेतलेला आहे. तर बदाम ऑइल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खोबरेल तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे बदाम ऑइल घ्यायचं आहे. हे मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खोबरेल तेलसुद्धा वापरू शकता, की ते प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं. तर इथे खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचे इथे बघा मी छोटे 2 चमचे इथे घेतलेले आहे. तर हे खूप इफेक्टिव्ह आहे. तर तुमची स्किन खूप ड्राय असेल, आता थंडीमध्ये बघा चेहरा उकळला जातो किंवा अगदी ड्राय स्किन होते आपली, रॅशेस पडलेले असतात, तर अजिबात ग्लो नसतो चेहऱ्यावर. तर याने बघा तुमच्या स्किनचा पोत सुधारेल, स्किन अगदी तुकतुकीत, तजेलदार होईल आणि मुलायम सॉफ्ट होईल. तर तुम्ही एकदा लावल्यानेच तुमची स्किन बघा खूप ग्लो शाईन करायला लागेल आणि तुम्ही कंटिन्यू कराल. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. आणि त्याचबरोबर आता तोच छोटा चमचा इथे ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे. आता ही क्रीम मी बघा 4 ते 5 दिवसांसाठी बनवते. ही खराब होत नाही, साईड इफेक्ट कुठले नाही, ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे. जेंट्स लेडीज दोघेही वापरू शकतात. ही जेव्हा बनवल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर बघा इथे ग्लिसरीन घ्यायचं आहे. तर ग्लिसरीननी बघा स्किनचा पोत सुधारतो, स्किन अगदी सॉफ्ट मुलायम होते, शाईन येते स्किनवर आणि चेहऱ्याचे आपल्या स्किनवर कुठलेही जुन्यातले जुने डाग असू द्या ते हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतील. आणि ही क्रीम तुम्हाला रोज रात्री झोपण्या अगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर चेहऱ्यावर लावायचं आहे. आता कसं लावायचं हे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. त्यानंतर यामध्ये ई व्हिटॅमिनची 400 युऑनची कॅप्सूल ही तुम्हाला 2 कॅप्सूल घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये ॲड करायच्या आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे की ई व्हिटॅमिन कॅप्सूल ही केसांसाठी आणि स्किनसाठी किती इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे स्किनला तर हिचा वापर करायचाच करायचा. आता सेफ्टी पिनने त्याला होल पाडायचं, त्यातलं जे जेल आहे ते आपल्याला सगळं त्यातलं ऑइल ते काढून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर 2 कॅप्सूल इथे मी घेतलेल्या आहे. ही क्रीम मी 4 ते 5 दिवसांसाठी बनवते. तर तुम्ही 1 आठवडाभरासाठी किंवा जास्त जरी बनवली तरी ती ठेवताना फ्रीजमध्ये ठेवायची आणि ॲप्लाय करताना चेहरा स्वच्छ धुवूनच चेहऱ्यावरती लावायचे आहे. तर ह्या 400च्या ह्या ज्या 2 कॅप्सूल घेतलेल्या आहेत मी, तर त्यातलं सगळं जेल त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि वाढत्या वयामध्ये आपण अशी स्किनची वेळोवेळी काळजी घ्यायची आहे. वेळेतच जर काळजी घेतली तर बघा तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाही, स्किन ड्राय पडणार नाही, रॅशेस पडणार नाही आणि अगदी ग्लो शाईन करायला लागेल. स्किन सावळी असू द्या किंवा गोरी असू द्या, ती जेव्हा क्लीन अँड क्लिअर असते तेव्हा बघायला खूप छान वाटते आणि अशी स्किन प्रत्येकाला हवी असते. त्यासाठी आपण हे अशा घरगुती साहित्यामध्ये जर आपण उपाय केले तर बघा नॅचरल ग्लो येतो. तुम्ही जर फेशियल महागडे केले किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट, वेगवेगळे महागड्या क्रीम वापरल्या तर तेवढ्या वेळापुरता त्याचा फरक जाणवेल, परंतु कालांतराने पुन्हा स्किन तशीच होते. त्यामुळे तुम्ही जेवढे नॅचरल पद्धतीने स्किनला ग्लो आणण्याचा प्रयत्न कराल तेवढी स्किन तुमची नॅचरल ग्लो करायला लागेल. आणि त्याचबरोबर पोटातून सुद्धा आपल्याला तसंच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते, सॅलड ज्यूस, गरम पाणी, ग्रीन टी किंवा फॅट कटर ड्रिंक असं आपण घ्यायचं आहे. फ्रूट, रसाळ फ्रूट खायचे आहेत, पाणी भरपूर प्यायचं आहे, 3 ते 4 लिटर दिवसभरात पाणी प्यायचं आहे. त्याने स्किनसुद्धा आपली नितळ
होते आणि स्किनचे प्रॉब्लेम हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याचबरोबर आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बघा, इथे मी 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत. तर ह्या लवंग त्याच्यामध्ये फक्त टाकून ठेवायच्या आहेत. मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर लावायचे तेव्हा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. आता लावायचं हे कधी, तर तुम्ही रात्री झोपण्या अगोदर जर लावलं, ओव्हरनाईट ठेवायचं, चेहऱ्याला लावून तसंच तुम्ही मसाज करून ठेवायचं आहे. डोळ्यांच्या इथे, चेहऱ्यावर, सगळीकडे तुम्ही पूर्ण चेहऱ्याला लावायचं आहे, मसाज करायचा आणि तसंच झोपून जायचं आहे. सकाळी थंड पाण्याने चेहरा साध्या पाण्याने धुवायचा. बघा तुमची स्किन किती ग्लो करायला लागेल. हे रोज तुम्ही लावायचं आहे. 7 दिवस तुम्ही 1 आठवडा लावून बघा, काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि तुम्ही हे कंटिन्यू करायला बघा. कुठल्याही क्रीम तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही. पार्लरमध्ये कुठलंही फेशियल, ब्लीच करायची गरज पडणार नाही. तुम्ही हीच क्रीम, तुम्ही घरगुती ही होम रेमेडी तुम्ही कंटिन्यू करा. एवढा छान ग्लो येतो स्किनला. तर तुम्हाला बघा, मी दाखवते इथे हाताला लावून. तर एवढे छान तुमची स्किन अगदी ग्लो शाईन करायला लागेल, तुकतुकीत होईल आणि स्किनचे जे प्रॉब्लेम आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतील. म्हणजे तुमचा पफनेस वाढला असेल डोळ्यांच्या इथे, किंवा आयबॅग तयार झाली असेल, किंवा सुरकुत्या येतात बघा. स्माईल दिल्यावर आपल्या इथे डोळ्यांच्या इथे स्किन सेन्सिटिव्ह असते, ती अगदी सुरकुत्या अशी गोळा होते स्किन. तर ती हळूहळू बघा टाईट व्हायला लागेल. आणि हे तुम्ही रोज रात्री झोपण्या अगोदर लावायचे. साईड इफेक्ट कुठलेही होणार नाही आहे. मी कंटिन्यू करते आहे म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करत आहे. मी पहिलेही कुठलंही काही करण्या अगोदर पहिले स्वतः मी टेस्ट करते, त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याचबरोबर आपण आठवड्यातून एकदा स्टीम घ्यायची आहे. चांगल्या एखाद्या कंपनीचं तुम्ही फेसवॉश स्वतःसाठी वापरायचा आहे स्किनसाठी. तर इथे बघा, मला कॉफीचा फेसवॉश सूट होतो म्हणून मी तो कॉफीचाच फेसवॉश कंटिन्यू करते. शक्यतो एकच प्रॉडक्ट वापरायचं आहे. सारखं सारखं बदलल्याने सुद्धा स्किनची वाट लागते, स्किन अगदी खराब होऊन जाते आपली आणि डलनेस वाढतो स्किनचा. त्याचबरोबर बघा, स्किन लूज पडते आणि जसं जसं वय वाढतं ना तसं तसं आपली स्किन लूज पडायला लागते. त्यामुळे ती टाईट राहण्यासाठी आपण वेळोवेळी अशी काळजी घ्यायची. रात्री झोपण्या अगोदर छान फेसवॉशने फेसवॉश करायचा आहे. जेव्हा तुम्ही फेसवॉश करता तेव्हा चेहरा धुतल्यानंतर अगदी सॉफ्ट टॉवेलचा, सॉफ्ट नॅपकिनचा वापर करायचा आहे. टॅप टॅप करूनच आपल्याला चेहरा पुसायचा आहे. स्किनची आपण अशी काळजी घ्यायची आहे. आठवड्यातून एकदा वाफ घ्यायची, रसाळ फ्रूट, त्याचबरोबर पाणी भरपूर प्यायचं, मूड आलेले कडधान्य खायचे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, जेवढं तुम्ही इंटरनल घ्याल तेवढी तुमची स्किन छान वरतून नॅचरल ग्लो करायला लागेल. आणि मला फरक पडला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. मी पार्लरमध्ये कधीही जात नाही, कुठलंही फेशियल, ब्लीच वगैरे करत नाही. मी घरगुतीच उपाय करत असते आणि तुम्ही माझी स्किन बघू शकताय बघा. तर माझ्या चेहऱ्यावर सुद्धा खूप पिंपल्स, डार्क स्पॉट्स होते, इवन डार्क सर्कल्ससुद्धा खूप डार्क होते, की अगदी बघा असे डोळ्यांचे घेर दिसत होते गोलाकार. तर ते हळूहळू खूप म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि ह्याच होम रेमेडीने. त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. नक्की ट्राय करून बघा. काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आता बघा, मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला आहे आणि झोपण्या अगोदर बघा, आता ही मी क्रीम अगोदरच बनवून ठेवली होती. मी ही 7 ते 8 दिवस वापरली आणि त्यानंतर तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करते. तर आता इथे मी एका बॉटलमध्ये बघा फ्रीजमध्ये ठेवली होती. त्यानंतर ही अशी डोळ्यांच्या इथे पूर्ण याच्यावर स्किनवर आपल्या जिथे जिथे डार्क स्पॉट, डार्क सर्कल्स, पफनेस वाढलेला आहे, तुमच्या पूर्ण चेहऱ्याला लावायची आहे. थोडी हातावर, बोटावर घ्यायची आणि पूर्ण मसाज करायचा. एक 10-12 मिनटं मसाज करायचा छान. आणि मसाज केल्यानंतर तसंच झोपून जायचं. दुसऱ्या दिवशी थंड पाण्याने चेहरा धुवायचा. खूप तुम्हाला फ्रेश वाटेल आणि हळूहळू बघा तुमचे सगळे स्किनचे प्रॉब्लेम नाहीसे होतील. अगदी नॅचरल पद्धतीने, घरगुती पद्धतीने मी तुम्हाला ही होम रेमेडी शेअर केलेली आहे. कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. आणि ही लवंग तशीच ठेवायची. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.